शासनाच्या विविध सवलतींचे थेट पैसे अनुदान सामान्य नागरिकांच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी केंद्र शासनानं आधार कार्ड्सची योजना सुरू केली आहे। देशातील नागरिकांना मिळणारा शासकीय लाभ आता आधार कार्ड्सवरती जमा होणार आहे। संगमनेर तालुक्यात आधार कार्ड्सची नोंदणी सध्या सुरू झाली आहे। आधारच्या पहिल्या टप्प्यात 21 गावांमध्ये 1,48,000 नागरिकांनी आधार कार्ड काढले असून दुसऱ्या टप्प्यात 53 गावांमध्ये 1,65,000हून अधिक नागरिकांना आधार कार्डचं वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर संदीप आहेर यांनी दिली। एकूण 53 गावांमध्ये 1,61,500 लोकांची नोंदणी आधार कार्ड योजनेसाठी करण्यात आलेली आहे। शासनाच्या बहुतांश ज्या काही योजना आहेत त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना असो, शिधापत्रिका धारकांसाठीच्या ज्या BPL आणि अंत्योदय कार्ड धारकांसाठीच्या योजना असो किंवा इतर ज्या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना आहेत, या सर्वांसाठी भविष्यामध्ये आधार कार्ड हे एक महत्त्वाचं कागदपत्र, महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणून शासनाने घोषित केलेलं असल्यामुळे सर्व नागरिकांचं आधार कार्ड काढून घेण्यासंदर्भामधली प्रक्रिया संगमनेर तालुक्यामध्ये वेगाने सुरू असून साधारण पुढील 6 महिन्याच्या कालावधीमध्ये संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये आधार कार्ड नोंदणीचं काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेलं आहे। विशेषतः जे काही शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी त्यांना आधार कार्ड नोंदणी करण्याविषयी सूचना शासनाकडून प्राप्त झाल्यामुळे त्याविषयी सुद्धा विशेष नियोजन गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिलेल्या असून त्या संदर्भात सुद्धा काम अतिशय वेगाने संगमनेर तालुक्यात सुरू आहे। साधारण 4,75,000 लोकसंख्येपैकी 3,02,000 लोकसंख्येचं आधार नोंदणीचं काम पूर्ण झालेलं असून टप्प्याटप्प्याने आधार कार्ड वितरणाचं काम सुद्धा संबंधित एजन्सीकडून सुरू करण्यात आलेलं आहे। शालेय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देखील आता आधार कार्ड्सवरती जमा होणार असल्यानं शहर आणि तालुक्यातील विविध शाळांमध्ये आधार नोंदणी सध्या सुरू आहे। तालुक्याच्या 4,75,000 लोकसंख्येपैकी 3 लाखाहून अधिक नागरिकांची आधार नोंदणी झाली असून येत्या 6 महिन्यात उर्वरित नागरिकांसाठी आधार कार्ड नोंदणी राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर संदीप आहेर यांनी दिली। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।